आणि रत्नागिरीतल्या मिरजोळे उक्षी मार्गावरती दोन एसटी बसचा अपघात झालाय। दोन्ही बसची समोरासमोरून धडक झाली आणि हा अपघात झालाय फणसवले पवार कोंड इथे सकाळच्या सुमारास हा अपघात घडलाय। या अपघातात हायस्कूल आणि महाविद्यालयातील 15 विद्यार्थी हे जखमी झालेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। एका बस चालकाच्या पायाला मात्र गंभीर दुखापत झाली आहे। रत्नागिरीमध्ये मिरजोळे उक्षी मार्गावरती झालेला हा बसचा अपघात आहे। या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झालेत। अधिक माहिती घेऊयात, राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, काय सध्याची अपडेट आहे? जे 15 जखमी आहेत त्यांची अवस्था कशी आहे? प्रज्ञा, आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे आणि यामधील 15 विद्यार्थी जे जखमी आहेत त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं। त्यातील काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात देखील आलेला आहे। विशेषतः जर आपण बघायला गेलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा एसटी बस हा मुख्यतः एक आधार असतो कॉलेजला किंवा हायस्कूलला येण्यासाठी। तसंच या दोन्ही बसमध्ये विद्यार्थी आहेत ते खचाखच भरलेले होते आणि आज सकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात जो आहे तो रत्नागिरीतील मिरजोळे उक्षी मार्गावर आणि फणसवले पवार कोंड या ठिकाणी हा अपघात जो आहे तो झालेला आहे। आणि त्यानंतर या बसचा दोन्ही अपघात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरड केली आणि त्यानंतर परिसरातील नागरिक असतील, पालक असतील, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा मोठी दुखापत कोणाला झालेली नसली तरी एका बस चालकाचा जो चालक आहे त्याच्या पायाला मात्र गंभीर दुखापत झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। काही काळ या परिसरात वाहतूक कोंडी देखील झालेली होती। त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना आणि इतर जे काही जखमी होते प्रवासी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद राकेश या संपूर्ण माहितीसाठी। तर सकाळच्या सुमारास घडलेला हा अपघात आणि त्यानंतर 15 विद्यार्थी जखमी आहेत, मात्र सध्या त्यांची अवस्था स्थिर आहे।